मुंबई म्हणजे स्वप्नांची नगरी, कधीच न थांबणारं शहर. पण गेल्या वर्षी पावसाने या शहराला अक्षरशः गुडघ्यावर आणलं होतं. सलग 3 दिवस असा मुसळधार पाऊस कोसळला की रस्ते नदीसारखे वाहू लागले. लोकांच्या घरात पाणी शिरलं, लोकल ट्रेन थांबल्या आणि घराबाहेर पडणं सुद्धा धोकादायक झालं. त्यात हवामान खात्यानं असा इशारा दिला की पुढचे 2-3 दिवस अजून जोरदार पाऊस राहणार आहे. त्यामुळे सरकारने खबरदारी म्हणून शाळांना 3 दिवसांची सुट्टी जाहीर केली. ही सुट्टी जाहीर होताच लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस सुरू झाला. लोक आपापसात बोलू लागले, आता हवामान खात्यानं सांगितलंय ना पाऊस येणार, म्हणजे उद्यापासून नक्की ऊन पडणार. आणि मंडळी, झालंही अगदी तसंच. दुसऱ्याच दिवशी मुंबईत चक्क कडक ऊन पडलं. मग काय, हवामान खात्यावर जोक्स, ट्रोलिंग आणि टीका सुरू झाली. पण प्रश्न असा आहे की हे सगळं नेमकं का होतं? हवामान खातं काय जाणून बुजून उलटी माहिती देतं का? या खात्यात काम करणारे लोक हवामानाचा अंदाज नेमका कसा घेतात? बरं, दुसऱ्या देशांच्या हवामान खात्यांचे अंदाज बरोबर येतात आणि आपल्याच देशात बरं अंदाज का चुकतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, भारतात हवामान ही फक्त निसर्गाशी संबंधित गोष्ट नाही आहे, तर ती थेट शेती, वाहतूक, पाणी, वीज आणि सामान्य माणसाच्या जगण्याशी जोडलेली गोष्ट आहे. शेतकरी पेरणी करण्यापूर्वी आकाशाकडे पाहतो. मच्छीमार समुद्रात जाण्याआधी हवामानाचा अंदाज ऐकतो. विमान कंपन्या उड्डाणांचे वेळापत्रक बदलतात. सरकार पूर किंवा दुष्काळाचा अंदाज घेऊन निर्णय घेतं आणि आपण सकाळी घराबाहेर पडताना मोबाईलमध्ये हवामान पाहतो. म्हणजे एकंदरीत काय की हवामानाचा अंदाज हा आपल्या रोजच्या आयुष्याचा महत्वाचा भाग झालाय. पण तरी आपण बोलता बोलता सहज म्हणतो की अरे, हवामान खात्याचे अंदाज कधी बरोबर येतात का? कारण अनेक वेळा हवामान खातं सांगतं की मुसळधार पाऊस पडणार आणि दिवसभर कडक ऊन पडलेलं असतं. तर काही वेळा पावसाचा इशाराही नसतो आणि अचानक ढगफुटी होते, पूर येतो, जीवितहानी होते. मग प्रश्न पडतो, एवढं आधुनिक तंत्रज्ञान, उपग्रह, सुपर कॉम्प्युटर, रडार असूनही हवामान खात्याचे अंदाज का बरं चुकतात? खरं तर हवामानाचा अंदाज बांधणं ही जगातली सगळ्यात कठीण वैज्ञानिक प्रक्रियांपैकी एक मानली जाते. कारण हवामान हा एक अत्यंत गुंतागुंतीचा विषय आहे. समुद्राचं तापमान, हवेचा दाब, वाऱ्याची दिशा, आर्द्रता, पर्वतरांगा, जंगल, प्रदूषण, समुद्रातले बदल, जागतिक तापमानवाढ अशा शेकडो गोष्टी हवामानावर परिणाम करतात आणि या प्रत्येक गोष्टी प्रत्येक सेकंदाला बदलत असतात. त्यामुळे हवामानाचा अंदाज हा कायम अंदाजच असतो, तो कधीच फायनल स्टेटमेंट नसतो. भारतीय हवामान विभाग म्हणजेच देशभरातील विविध वेधशाळांमधून माहिती गोळा करत असतो. मंडळी, मुंबईमध्ये कुलाबा आणि सांताक्रूज इथे 2 मोठ्या वेधशाळा आहेत. अशाच प्रकारच्या अनेक वेधशाळा देशभरात कार्यरत आहेत. या वेधशाळांमध्ये तापमान, पावसाचं प्रमाण, हवेचा दाब, वाऱ्याचा वेग, दिशा यांचा अभ्यास केला जातो. हा हवामान विभाग दिवसातून ठराविक वेळी आकाशात पांढरे फुगे सोडतो. पण सामान्य माणसाला ते फक्त बोलून वाटतात, पण प्रत्यक्षात त्या हवामानाचा अभ्यास करणारी उडती प्रयोगशाळाच असते. या फुग्यांना रेडिओ साऊंडिंग उपकरणं जोडलेली असतात. हे फुगे जवळपास 40 किलोमीटर उंचीपर्यंत जातात आणि त्या प्रवासात वातावरणातली महत्वाची माहिती पाठवत राहतात. तापमान किती आहे, आर्द्रता किती आहे, हवेचा दाब कसा बदलतोय, वाऱ्याचा वेग आणि दिशा काय आहे, ही सगळी माहिती GPS प्रणालीद्वारे हवामान खात्याला मिळते. एवढंच नाही तर ही माहिती विमानांच्या टेक ऑफ आणि लँडिंगसाठी अत्यंत महत्वाची असते. जगभरातील हवामान वेधशाळा दिवसातून 2दा असे फुगे सोडतात. त्याशिवाय समुद्रातील जहाजं, आकाशात उडणारी विमानं, उपग्रह आणि डॉपलर रडार यांच्या मार्फतही माहिती गोळा केली जाते. विशेषतः डॉपलर रडार ही प्रणाली स्थानिक हवामान समजण्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते. हे रडार इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींच्या मदतीने वातावरणात काही सुरू आहे याचा अभ्यास करतात. कुठे ढग तयार होत आहेत, कुठे पाऊस पडू शकतो, वादळाची दिशा काय आहे, किती वेगानं ते पुढे जात आहे याची माहिती मिळते. तसेच देशभरात ऑटोमॅटिक रेनफॉल स्टेशन बसवलेले आहेत, जे प्रत्यक्ष किती पाऊस पडतोय याची नोंद ठेवतात. हवामानाचा अंदाज साधारण 3 प्रकारचा असतो. पहिला म्हणजे नाऊकास्ट, हा पुढील 3 ते 4 तासांचा अंदाज असतो. दुसरा म्हणजे शॉर्ट टर्म फोरकास्ट, म्हणजे पुढील 3 ते 4 दिवसांचा अंदाज. आणि तिसरा म्हणजे लॉंग टर्म फोरकास्ट, म्हणजे संपूर्ण मान्सून सीझनचा अंदाज. पण इतकी माहिती गोळा करूनही अंदाज चुकतो कसा? त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे भारताचं हवामान हे अत्यंत गुंतागुंतीचं आहे. भारत हा उष्णकटिबंधीय देश आहे. एका बाजूला हिमालय, दुसऱ्या बाजूला हिंद महासागर, मध्ये पठारं, जंगलं, वाळवंट. त्यामुळे प्रत्येक भागाचं हवामान वेगळं असतं. राजस्थानमध्ये उष्णता असते तर ईशान्य भारतात मुसळधार पाऊस पडत असतो. महाराष्ट्रात दुष्काळ असतो तर केरळमध्ये पूर आलेला असतो. हवामान तज्ज्ञ डॉक्टर रंजन केळकर यांनी सांगितलं होतं की मान्सून हा फक्त भारतापुरता विषय नाही,
तो संपूर्ण हिंद महासागर आणि जागतिक वातावरणाशी जोडलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसावर हजारो किलोमीटर दूर समुद्रात घडणाऱ्या बदलांचा परिणाम होऊ शकतो आणि यामुळेच अंदाज लावणं अवघड होतं. तर दुसऱ्या देशांमध्ये पाहिलं तर जवळपास वर्षभर एकाच प्रकारचं हवामान असतं. युरोप, इंग्लंड किंवा अमेरिकेसारख्या देशांमध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे वारे म्हणजेच वेस्टर्लीज सातत्यानं वाहत असतात. त्यामुळे तिथं हवामान तुलनेनं स्थिर असतं आणि त्याचा अंदाज बांधणं सोपं जातं. म्हणूनच अनेक लोक म्हणतात की परदेशात हवामान खात्यानं सांगितलं की दुपारी 3 वाजता पाऊस पडेल आणि अगदी त्याच वेळी पाऊस पडला. मग भारतात तसं का होत नाही? त्याचं कारण म्हणजे भारतातली हवा एका दिशेने सतत वाहत नाही. इथे कन्व्हेक्शन म्हणजेच गरम हवा खालून वर जाण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर चालू असते. त्यामुळे ढग एका ठिकाणी तयार होतात आणि त्याच भागात अचानक पाऊस पडतो. हे ढग हजारो किलोमीटर प्रवास करत नाहीत. अनेक वेळा त्यांचं आयुष्य काही तासांचंच असतं. त्यामुळे हा ढग 10 मिनिटांनी त्या भागात जाईल असं अचूक सांगणं कठीण होतं. हवामानामध्ये अगदी छोटासा बदल जरी झाला तरी मोठा परिणाम होऊ शकतो. समुद्राचं तापमान अर्धा डिग्री वाढलं तरी पावसाचं गणित बदलू शकतं. वाऱ्याची दिशा बदलली तरी मान्सूनचं स्वरूप बदलू शकतं. त्यामुळे हवामान हा सतत बदलणारा विषय आहे. त्यात आता क्लायमेट चेंजमुळे आणखी अनिश्चितता वाढली आहे. पूर्वी ठराविक काळात पडणारा पाऊस आता अचानक काही तासात कोसळतो. काही भागात दीर्घ दुष्काळ पडतो तर काही भागात ढगफुटी होते. उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होत आहेत. हवामान तज्ज्ञ सांगतात की आजचा काळ हा एक्स्ट्रीम वेदरचा काळ आहे. म्हणजे कमी वेळात जास्त पाऊस किंवा तीव्र उष्णता. त्यामुळे हवामानाचा अंदाज बांधणं आणखी कठीण होत चाललाय. म्हणजे आपल्याला वाटेल की भारताकडे आधुनिक तंत्रज्ञान नाहीये का? खरं तर भारत हवामान विज्ञानामध्ये जगाच्या तुलनेत फार मागे नाही. भारतीय हवामान खात्याचा डेटा जगभरातल्या वैज्ञानिकांसोबत शेअर केला जातो. पण समस्या आहे ती प्रमाणाची. अमेरिकेमध्ये 155 पेक्षा जास्त डॉपलर रडार आहेत तर भारताकडे खूपच कमी म्हणजे 50च रडार आहेत. शहरांमध्ये काही प्रमाणात वेधशाळा आहेत पण ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये अजून मोठ्या प्रमाणावर हवामान केंद्रांची गरज आहे. कारण जितका जास्त स्थानिक डेटा मिळेल तितके अंदाज अधिक अचूक होतील. अनेक वेळा अंदाजातील चुकांमुळे मोठं नुकसान होतं, विशेषतः शेतकऱ्यांचं. हवामान खात्याने पावसाचा अंदाज दिला म्हणून शेतकऱ्यांनी पेरणी केली आणि पाऊसच आला नाही तर बियाणं वाया जातं, कर्ज वाढतं, तर काही वेळा पावसाचा अंदाज नसताना मुसळधार पाऊस पडून शेतीचं नुकसान होतं. त्यामुळे शेतकऱ्याच्या मनात कायम धाकधूक असते. हवामानाचा अंदाज चुकला तर त्याचा सगळ्यात जास्त परिणाम हा शेतकऱ्यांवर होतो. त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होऊन आर्थिक संकटाची सुरुवात असते. तसेच शहरांमध्येही गंभीर परिणाम होतात. तुम्हाला आठवतंय का 2005 ला मुंबईत काही तासात इतका प्रचंड पाऊस झाला की संपूर्ण शहरच पाण्याखाली गेलं होतं. रेल्वे बंद पडलेल्या होत्या, हजारो लोक रस्त्यावर अडकलेले होते, शेकडो लोकांचा मृत्यू झालेला होता. त्या घटनेनंतर हवामान खात्यावर आणि आपत्ती व्यवस्थापनावर मोठी चर्चा सुरू झालेली होती. तसेच उत्तराखंडमध्ये 2013 मध्ये आलेली ढगफुटी अशा अनेक ढगफुटींच्या घटनांनंतर लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केला की हवामानाचा अंदाज अधिक अचूक देता येऊ शकत नाही का? पण दुसरी बाजू अशी आहे की अनेक वेळा हवामान खात्यानं लाखो लोकांचे जीवही वाचवले आहेत. अनेक चक्रीवादळांच्या वेळी आधीच इशारे देण्यात आले आणि मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करण्यात आलं. त्यामुळे जीवितहानी कमी झाली आहे. म्हणजे हवामान खातं नेहमी चुकीचं असतं असं नाही, पण लोकांच्या लक्षात राहतात त्या चुकाच. सोशल मीडियामुळेही समस्या वाढली आहे. आज कुणी उद्या प्रचंड पाऊस असा मेसेज टाकतो आणि लोक घाबरतात. अनेक वेळा अधिकृत अंदाजांपेक्षा व्हायरल मेसेजवरच लोक जास्त विश्वास ठेवतात. त्यामुळे गोंधळ निर्माण होतो. म्हणजे आता आपल्याला प्रश्न पडला असेल की यावर उपाय काय मग? तर तज्ज्ञ सांगतात की अधिक आधुनिक रडार, अधिक उपग्रह, अधिक स्थानिक हवामान केंद्र आणि अधिक प्रगत सुपर कॉम्प्युटरची गरज आहे. ग्रामीण आणि डोंगराळ भागांमध्ये अधिक वेधशाळा उभारल्या पाहिजेत. AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वाढवला पाहिजे. कारण AI लाखो डेटा पॉइंटचा वेगाने अभ्यास करून हवामानातील बदल अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. पण फक्त तंत्रज्ञान पुरेसं नाही. हवामानाचे इशारे लोकांपर्यंत वेळेत पोहोचले पाहिजेत. रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट याचा नेमका अर्थ लोकांना समजला पाहिजे. स्थानिक भाषेत स्पष्ट सूचना दिल्या गेल्या पाहिजेत. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, नदीकाठच्या भागातील लोकांनी स्थलांतर करावं, नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशा सूचना प्रभावीपणे पोहोचल्या पाहिजेत. सामान्य लोकांनीही हवामानाच्या इशाऱ्यांना गंभीरपणे घेणं गरजेचं आहे. कारण हवामानाचा अंदाज हा केवळ माहिती नसतो, तो अनेक वेळा जीव वाचवणारा इशारा असतो. भविष्यात हवामान आणखी अनिश्चित होणार आहे असं वैज्ञानिक सांगतायत. त्यामुळे हवामान अंदाजाचं महत्व आणखी वाढणार आहे. कदाचित भविष्यात AI आणि सुपर कॉम्प्युटर इतके प्रगत होतील की काही मिनिटांपूर्वीचा ढगफुटीचा इशारा मिळेल, पण निसर्ग पूर्णपणे माणसाच्या नियंत्रणात येईल का? कदाचित नाही. कारण हवामानाचा अंदाज म्हणजे विज्ञान आणि निसर्ग यांच्यात चालणारी सततची लढाई आहे. आणि म्हणूनच पुढच्या वेळी हवामान खात्याचा अंदाज चुकला तर आपण मीम्स बनवू, जोक्स करू,
पण त्यामागे निसर्गाच्या अफाट गुंतागुंतीशी झुंज देणारी एक संपूर्ण यंत्रणा काम करत असते, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायला हवं. मंडळी, तुमचा हवामान खात्याच्या अंदाजाविषयीचा अनुभव काय आहे आणि ही माहिती ऐकून तुमचं हवामान खात्याविषयीचं मत बदललं का, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.